नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आमच्या बालपणापासून एक उक्ती किंवा ज्याला वाक्प्रचार म्हणतात तुम्ही ऐकत आलो. तो म्हणजे शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. अर्थात माझ्यापेक्षा एक 7-8 वर्षांनी शरद पवार मोठे आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याही बालपणी किंवा कुमार वयामध्ये, किशोर वयामध्ये शरद पवारांनी सुद्धा हा वाक्प्रचार ऐकलेला असेल. कोर्टाची पायरी का चढू नये? की जे आपसात एकमेकाच्या अहंकाराला धक्का न देता परस्पर समजुतीने साध्य करता येतं, त्याच्यासाठी हमरातुमरीवर येऊन एकमेकांच्या उरावर तुम्ही बसायला लागता, तेव्हा तुम्ही त्याचा निवाडा करायला तिसऱ्याकडे जाता, म्हणजे कोर्टात जाता. मग तुमच्या बाजूचे वकील, त्यांच्या बाजूचे वकील हे आपल्याला पाहिजे तेवढी केस ती ताणत नेतात आणि आपण मात्र खुंटीला टांगलेली एखादी पिशवी असते तसे लटकत राहतो. पाय लोंबत असतात पण जमिनीला लावता येत नाही. ही जी तारांबळ कोर्टात जाण्यामुळे उडते, ते पूर्वीच्या अगदी 3, 4, 5, 10 पिढ्या मागे ज्यांनी अनुभव घेतला होता त्यांचे बोल होते आणि ते जर विचारात घेतले तर मग आपल्याला कळेल की कोर्टात शहाण्यांनी जाऊ नये असं आपल्या पूर्वजांनी का म्हटलंय. पण शरद पवार यांच्यासारखा अत्यंत मुत्सद्दी धूर्त माणूस सुद्धा, चतुर माणूस सुद्धा त्यात फसला. आणि म्हणून मी म्हणतो की मी जे आजच्या ह्या विषयाचं शीर्षक दिलंय की शिकारी खुद यहां शिकार हो गया, हे शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धूर्त, विलंदर वगैरे वगैरे, चतुर, चाणक्य, जाणता वगैरे ही जी काही बिरुदावली चिकटवली जाते त्याचं कारण शरद पवार कुठच्याही सापड्यात अडकत नाहीत म्हणून. पण इथे शरद पवारांची चक्क शिकार झाली, अडकणं सोडा, शिकार झालेली आहे. आणि ती कायद्याच्या कचाट्यात आणि न्यायालयीन पचड्यामध्ये. झालं असं की 2014 मध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाला सगळ्यात मोठं होण्याचा मान मिळाला, तेव्हा त्यांनी पहिला डाव खेळला होता की भाजपने मत काय ते पाठिंबा न मागता सुद्धा महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका नकोत म्हणून न मागितलेला पाठिंबा भाजपला दिलं. आणि जे पुढे निकालानंतर एकत्र येऊ शकत होते असे जे मित्र होते, शिवसेना आणि भाजप एकमेकांवर चिडलेले, त्यामध्ये शरद पवार घुसले आणि त्यांनी भाजपचा अहंकार फुलवला. भाजप त्याला बळी पडला आणि शिवसेनेची विचार विनिमय न करता भाजपने अल्पमताचं सरकार बनवलं शरद पवारांच्या पाठिंब्याच्या बळावर. आणि लवकरच भाजपच्या किंवा मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलं की पवारांवर फार भरोसा ठेवता येत नाही. तेव्हा त्यांनी सत्तेसाठी आसुसलेल्या उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बातचीत सुरू केली, पुढच्या मागच्या दाराने कुठच्याही. आणि लवकरच शिवसेना, जी अखंड शिवसेना होती, जिथे विधानसभेतले गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड झाली होती, त्यांच्या सकट शिवसेनेचे 12-14 मंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी झाले. आणि तेव्हापासून पवार डूक धरून होते की हा तरुण भाजपचा नेता हा आपली शिकार करायला बघतोय, आपल्याला डिवचतोय. आणि म्हणूनच दबा धरून बसलेले शरद पवार, शिकाऱ्याच्या पद्धतीत दबा धरून बसलेले, हे फडणवीसांना धडा शिकवण्याची एक एक संधी शोधत होते. ती संधी त्यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर मिळाली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला उतावळे झालेले होते. त्याचा फायदा घेऊन 2019चे निकाल लागल्यानंतर शरद पवारांनी थेट उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आणि युतीमध्ये फूट पाडली.
आणि आपण 5 वर्ष या प्रयत्नात होतो. हे शरद पवारांनी त्याच वेळेला सरकार महाविकास आघाडी स्थापन होण्याच्या आधी न्यूज 18 या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये देशपांडे नावाच्या एका मुलगी वार्ताहर आहे, तिला सांगितलं की यांच्यात बिब्बा घालणं, शिवसेना आणि भाजप यांच्या मैत्रीमध्ये विष कालवणं हा आमचा डावपेच होता. म्हणून 5 वर्षापूर्वी भाजपला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं होतं. असं म्हणताना शरद पवार उद्धव ठाकरेंना हरभऱ्याच्या झाडावर चढवत होते. आणि आपण शिकारी आहोत. आपण कोणाचीही शिकार करू शकतो, अगदी सराईतपणे शिकार करू शकतो. हा जो शरद पवारांचा अहंकार होता आणि त्यामुळे ते वेगवेगळ्या प्रकारे भाजपचे सर्वात तरुण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिकार करायला अहोरात्र प्रयत्न करत होते. आणि त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना युती तोडून आपल्याकडे यायला भाग पाडलं. आणि 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. शरद पवार, काँग्रेस आणि शिवसेना यांचं मिळून सरकार बनवलं. पण देवेंद्र फडणवीस हा पुढल्या पिढीचा शरद पवार होता, धूर्त बिलंदर. त्यानेही निमूटपणे विरोधी नेतेपद स्वीकारलं. लक्षात ठेवा, सहसा मुख्यमंत्री झालेला माणूस विरोधी नेतेपदावर बसत नाही. पण फडणवीसांनी आपले 105 आमदार आपल्याबरोबर घट्ट ठेवायचे, तर आपणच विधिमंडळामध्ये नेतेपदी राहिलं पाहिजे म्हणून विरोधी नेतेपद स्वीकारलं. 2.5 वर्ष ते ठणकावून चालवलं. आणि एक दिवस शरद पवारांनी ज्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं होतं त्यांचं सरकार पाडलं, त्यांची शिवसेना फोडली, 40 आमदार फोडून अवघ्या 10 दिवसामध्ये महाराष्ट्रात सत्तांतर घडवलं. दिसायला उद्धव ठाकरे पराभूत झाले होते. त्यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं होतं. फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सूड उगवला असं वरकरणी वाटत होतं, किंवा ते वरकरणी वाटावं याच पद्धतीमध्ये देवेंद्र फडणवीस आपले डावपेच खेळत होते. कारण फडणवीसांना उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा नव्हता किंवा त्यांची शिकार करायची नव्हती. शिकार वेगळीच होती. शिकार करायची होती ती शिकाऱ्याची, म्हणजे शरद पवारांची. आणि शिकार असते ना, ती करताना कुठचाही शिकारी म्हणजे कोणतो वाघ असतो, सिंह असतो, हे कधी डरकाळ्या फोडत शेर गर्जना करत शिकारीला धावत नाहीत. ते कमीत कमी आवाज येईल, आपल्या पावलाचाही आवाज येऊ नये इतक्या दबक्या पावलांनी पुढे पुढे जात असतात. फडणवीस हे त्या पद्धतीमध्ये निघाले होते, कारण त्यांना माहिती होतं आपण शिकार कुठच्या हरणाची किंवा झेब्रेची वगैरे करत नाही आहोत. आपण शिकार करतोय तो स्वतः एक शिकारी आहे, ज्याचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात जाणता नेता म्हणून घेतात. शरद पवारांची शिकार ही इतकं सोपं धाडस नव्हतं. आणि म्हणूनच शरद पवार इतके गाफील होते की शिवसेनेचे 40 आमदार निघून गेल्यानंतर सरकार पडलं तर उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद जाईल. पक्ष तुटला, शिवसेना तुटणार आहे, आपल्या पक्षाला काही होणार नाही, या भ्रमामध्ये शरद पवार होते. पण शिकाऱ्याचा डोळा आपल्यावर आहे याचं त्यांना भान नव्हतं. आणि म्हणूनच ज्या वेळेला एकनाथ शिंदे बरोबर उद्धवचे 40 आमदार गुवाहाटीपर्यंत गेले किंवा सुरतला गेले, तेव्हा शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया होती, हा शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा अंतर्गत मामला आहे. जर तो माणूस तुमचा मुख्यमंत्री होता आणि त्याचं मुख्यमंत्रीपद गेलं, तर महाविकास आघाडीचा सुद्धा 40 आमदार निघून जाणं हा आघाडीचा अंतर्गत प्रश्न होता. पण शरद पवार किती गाफील होते बघा. यातून सरकार पडेल याचीही जाणीव त्यांना झाली नाही, म्हणून त्यांनी पहिल्या प्रतिक्रियेमध्ये हा शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. पण जेव्हा सरकार गडगडलं
तेव्हा पवारांना हळूहळू जाग यायला लागली. पण तोपर्यंत शरद पवार सुद्धा शिकारी देवा भाऊ यांच्या पल्ल्यामध्ये गेले होते, टप्प्यामध्ये गेले होते. आणि त्या शिकारीचा पहिला हिस्सा होता तो शिवसेनेचे 40 आमदार फोडणं. पण शिकाऱ्याची नजर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 40 आमदारांवर होती. आणि शिवसेनेमध्ये तर एकच उद्धव ठाकरे सत्ता लालसेने व्याकुळ झालेले होते. पण शरद पवारांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याची जडणघडणच मुळात सत्ता लोभावर झालेली आहे. दोन जोडे खायचे, अपमान सहन करायचा, पण सत्तेत राहायचं, सत्तेच्या जवळ राहायचं, सत्तेच्या उभेशिवाय आपल्याला श्वास सुद्धा घेता येत नाही, अशा प्रकारची मानसिकता शरद पवारांनी आपल्या सहकार्यांवर, सवंगड्यांवर आणि पाठीराख्यांवर असले संस्कार केलेले. त्यामुळे शिवसेना फोडली किंवा तोडली तर ते अवघड काम होतं. ते एकनाथ शिंदेच्या मदतीने देवाभाऊने केलं आणि म्हणून ते पहिलं केलं. पण मुद्दा असा होता की त्यानंतर राष्ट्रवादी फोडायची होती. राष्ट्रवादी फोडून अनेकांनी तेव्हा सुद्धा आणि आज सुद्धा प्रश्न विचारतात की अजितदादांना बरोबर घ्यायची गरज काय होती. सत्तेमध्ये अजितदादांना एवढा मोठा हिस्सा देण्याचं कारण काय होतं. त्याचं कारण शरद पवारांची शिकार हा होता. आणि ती शिकार लवकरच झाली. 30 जून 2022 शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर बरोबर 1 वर्ष आणि 2 दिवसांनी 2 जुलै 2023 अचानक विरोधी पक्षनेते असलेले अजितदादा आपल्या सगळ्या आमदारांच्या सोबत राजभवनावर पोहोचले, उपमुख्यमंत्री झाले, त्यांच्या 12-13 सहकाऱ्यांना मंत्रीपद देण्यात आली आणि शरद पवारांना त्याचा थांग पत्ता नव्हता. पण शिकार अजूनही झाली असं म्हणता येत नाही. शरद पवार हे इतक्या सहजासहजी पराभव आणि हार मानणारा माणूस नाहीये. मला आठवतं ज्या वेळेला अजितदादा राजभवनावर पोहोचले आणि त्यांच्यासोबत छगन भुजबळ आहेत हे कळल्यानंतर शरद पवारांनी हसत हसत पुण्यामध्ये पत्रकारांना प्रतिक्रिया दिली होती. छगन भुजबळ तर काय चाललंय बघायला गेले होते आणि ते परत आलेच नाहीत. मला म्हणाले होते अजितदादाकडे काय चाललंय ते बघून परत येतो. पण भुजबळ परत गेले नाहीत. ते सरळ राजभवनात गेले, अजितदादांबरोबर शपथ घेऊन मोकळे झाले. तेव्हा आपण फसलोय, सापळ्यात अडकलोय हे शरद पवारांना कळत होतं. पण गिरे तो भी टांग ऊपर हे जो शरद पवारांचा स्वभाव आहे. त्यामुळे त्यांनी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी फुटल्यानंतर किंवा 40 आमदार तिकडे महायुतीत गेल्यानंतर पहिली प्रतिक्रिया शरद पवारांनी काय दिली होती आठवतं. हे काय असे माझ्यावर अनेक प्रसंग आलेत. मी 3-4दा शून्यातून पक्ष उभा केलाय. मी काय कोर्ट कचेरी वगैरे करणार नाही. बघा तो व्हिडिओ काढून. शरद पवार काय म्हणाले होते, मी काय कोर्ट कचेऱ्या करणार नाही. काय नाही, नवं चिन्ह घेऊन सुरू करता येतं, नवं नाव घेऊन सुरू करता येतं. इंदिरा गांधींनी कसं गाय वासरू आणि त्याच्यानंतर हाताचा पंजा घेऊन नवा पक्ष उभा केला, हे सगळे दाखले देत शरद पवारांनी आपण कोर्ट कचेऱ्या करणार नाही अशी पहिली प्रतिक्रिया अजितदादा फुटल्यानंतर काही तासात दिलेली होती. पण शिकार तर पुढे होती. शिकार पुढे व्हायची होती. ती शिकार म्हणजे शरद पवारांचा पक्ष हा सुद्धा शिवसेनेसारखा दुभंगायचा होता. आणि त्यामुळे पहिली उतावळी प्रतिक्रिया होती की मी कोर्टात जाणार नाही, मी कोर्ट कचेरी करणार नाही. पण त्या शरद पवारांना वाटलं होतं की 40 आमदार जाऊन अजितदादा वेगळा गट करतील. पण ते विसरले की एकनाथ शिंदेनी जर वर्षभरामध्ये वेगळा गट केला नाही आणि निवडणूक आयोगापासून सुप्रीम कोर्टापर्यंत आणि विधानसभेच्या अध्यक्षांपर्यंत जर एकनाथ शिंदे आपणच शिवसेना आहोत, आपण वेगळे झालेलो नाही, त्यामुळे आपल्याला पक्षांतराचा
कायदा लागत नाही, दाव परिशिष्ट लागत नाही. हा दावा जर एकनाथ शिंदे वर्षभर करत होते तर आपला पुतण्या सुद्धा तसाच दावा करेल. मग काय, याचा विचार सुद्धा शरद पवारांच्या मनाला शिवला नाही. तिथे शरद पवारांची शिकार झाली. कारण जसं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निशाण, निवडणूक चिन्ह, यासाठी उद्धव ठाकरे कोर्टात धावले होते, तसंच शरद पवारांनी धावावं आणि कोर्टामध्ये शरद पवारांची शिकार करायची. हाच तर खरा शिकारीचा खेळ होता. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की आमच्या बालपणापासून, म्हणजे शरद पवारांच्या बालपणापासून आम्ही एक वाक्प्रचार ऐकत आलो, शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये. शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया अजितदादा फुटल्यानंतर बरोबर होती, मी कोर्ट कचेऱ्या करणार नाही, म्हणजे मी शहाण्यासारखा वागेन. पण लवकरच शरद पवार निवडणूक आयोग कोर्ट कचेऱ्या करायला निघाले आणि त्यांची शिकार झाली. जे शरद पवार देवाभाऊ फडणवीस यांची शिकार करायला गेली 10 वर्ष प्रयत्नशील होते, त्यांची शिकार कोर्टाच्या खुल्या मैदानामध्ये पठारावर झालेली आहे. आणि हे मी आज परत एकदा का सांगतोय, तर आज म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी, 8 ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांची जी सुप्रीम कोर्टामध्ये धूळ खात पडलेली केस आहे, एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षाचं नाव आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण काढून घ्यावं, 10व्या परिशिष्टानुसार ते आमदार घेऊन गेले तर त्यांनी दुसऱ्या पक्षात विलीन व्हायला पाहिजे होतं, ते विलीन झालेले नाहीत, म्हणूनच त्यांच्या बरोबर गेलेले आमदार अपात्र आहेत. आणि अशा अपात्र आमदारांच्या 2/3 बहुमताला निवडणूक आयोगाने खराखुरा पक्ष म्हणून मान्यता दिली. हीच मुळात अवैध गोष्ट आहे, असंवैधानिक आहे, हा दावा घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे गेलेले आहेत. कोर्ट कचेऱ्या करताना शरद पवारांनी अजितदादांचं निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने त्यांना दिलं असताना त्याच्यावर बाधा आणण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी काहीच नाही तर अजितदादांना घड्याळ या निवडणूक चिन्हाखाली कोर्टाचा निकाल लागेपर्यंतच हे चिन्ह लागू आहे असे पूर्व सूचना चिन्हावर लावायची सक्ती केली होती. सुप्रीम कोर्टात मागणी केली, ती मान्य झाली. म्हणून उद्धव ठाकरे सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या वेळेला सुप्रीम कोर्टात गेले होते की एकनाथ शिंदे यांना दिलेलं जे चिन्ह आहे धनुष्यबाण हे गोठवून टाका, त्यांना दुसरं चिन्ह द्या, किंवा कमीत कमी त्यांना घड्याळ चिन्हाखाली जशी सूचना द्यावी लागते की निवडणूक चिन्ह कोर्टात वादग्रस्त आहे, निकाल लागेपर्यंतच त्यांना वापरण्याचा अधिकार आहे, हे जसं अजितदादांवर सक्ती केली आहे कोर्टाने, तशीच सक्ती एकनाथ शिंदेवर करावी ही मागणी झाली होती. मुद्दा असा आहे की त्यावर लोकसभा विधानसभा या 2 निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की 2019 साली निवडली गेलेली विधानसभा आता बरखास्त झालेली आहे. त्यामुळे त्या विधानसभेमध्ये जे काय पक्षांतर वगैरे झालं त्यावर आता निर्णय होण्याला काडीचाही अर्थ नाही. सबब सुप्रीम कोर्टामध्ये वेळकाढूपणा हवा तितका केला जाईल, पण जेव्हा निकाल येईल तो निकाल शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्या बाजूचा असूच शकणार नाही. तो का कायदेशीर असू शकत नाही ह्याचा व्हिडिओ मी वेगळा केलेला आहे, तो इथे तपशिलात सांगायची गरज नाही. पण या सगळ्या गडबडीमध्ये देवाभाऊंनी शरद पवारांसारख्या मोठ्या व्यक्तीची मोठी शिकार झालेली आहे. कारण शरद पवार विसरले की शहाण्याने कोर्टाची पायरी सोडू नये, आणि ही गोष्ट त्यांनी
2 जुलै 2023 रोजी पत्रकारांना सांगितली होती की मी कोर्ट कचऱ्या करणार नाही. पण तरी शरद पवार कदाचित नातवाच्या किंवा मुलीच्या आग्रहास्तव कोर्ट कचेऱ्या करून बसले आणि आपल्याकडे पूर्वजांनी सांगितलेला शहाणपणा नाही याची साक्ष देत देत शरद पवार शिकार करायला निघाले. ते स्वतः शिकार होऊन गेले. शिकारी खुद यहा शिकार हो गया. मित्रांनो, आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.